आपण दरवर्षी अतिशय दिमागदार पद्धतीने करत असतो। खऱ्या अर्थानं या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हा हेतू डोळ्यासमोर ठेवून या कार्यक्रमाचं आयोजन या शाळेच्या वतीनं अतिशय सुरेख पद्धतीने दरवर्षी केलं जातं। त्यातीलच आजचा हा पहिल्या सत्रातला कार्यक्रम म्हणजे पालक मेळावा। या पालक मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवरांचं पुन्हा एकदा अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा एकदरीच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। धन्यवाद सर। यानंतर सन्माननीय संतोषजी दिवे सर यांना मी विनंती करतो की आपण थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे। खरं तर या 8 दिवसातलं भाऊंच्या समोर केलेलं हे दुसरं भाषण। विज्ञान प्रदर्शनामध्ये भाऊ भूतांच्या ड्रेसमध्ये होतो मी। सहकाराची गंगोत्री गावागावात नवे दारादारात नेणारे वंदनीय मोठे साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या बाईसाहेब, आपले सर्वांचे लाडके भाऊ, त्याचबरोबर या शाळेचे 2 कॅप्टन आरोटे सर आणि नेहे सर, त्याचबरोबर व्यासपीठावरील सर्व मान्यवर। वेळ भरपूर झालाय त्यामुळं नामोल्लेख करत नाही। मित्रांनो, खरं तर मी मगाशी सांगितलं, भाकरी होण्यासाठी जशी 3 गोष्टींची गरज असते, पीठ, उष्णता आणि पाणी, या 3 पैकी जर एखादी गोष्ट नसेल तर भाकरीच होऊ शकत नाही। प्रयत्न करा। अगदी त्याच पद्धतीनं विद्यार्थ्यांचं जर यश हवं असेल, विद्यार्थ्यांची गुणवत्ता हवी असेल तर 3 गोष्टी एकत्र यायला हव्यात, पालक, विद्यार्थी आणि शिक्षक। खरं तर मी आज या सर्व पालकांचं अभिनंदन करेल, विशेष अभिनंदन करेल की आपल्या पाल्यासाठी इतक्या दूरवरून आपण या ठिकाणी इथं उपस्थित झालेले आहात। आणि भाऊंचंही अभिनंदन यासाठी, बघा, डोंगर दऱ्यामध्ये, दऱ्याखोऱ्यामध्ये वाढणारं जे गवताचं पातं असतं ना, त्या पात्याला कुठल्याही रासायनिक खताची गरज नसते। गरज असते छोट्याशा ओलाव्याची। हा ओलावा मिळाला की ते गवताचं पातं बहरतं, फुलतं, फळतं, त्याचा मोठा वटवृक्ष होतो आणि येणाऱ्या जाणाऱ्याला सावली सुद्धा देतं, फळ सुद्धा देतं। अगदी त्याच पद्धतीनं या संस्थेचे संस्था प्रमुख या ठिकाणी येतात, या विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकतात, त्यांचं अभिनंदन करतात। खरोखर भाऊ तुमचं अभिनंदन आहे। आणि मी आता फक्त शेवटचा मिनिट खर्च करतो या शिक्षकांसाठी। मी कालपासून आलोय भाऊ, या शिक्षकांची इथली धडपड, त्यांचे चाललेले प्रयत्न अतिशय एकदम भारावून गेलो। आरोटे सरांनी सांगितलं ते माझे लहानपणाचे मित्र आहेत, त्याचबरोबर मच्छिंद्र शिंदे हे सुद्धा माझ्या बालपणीचे मित्र आहेत। चर्चेमध्ये त्यांनी सांगितलं की 2020 साली 46 पट असणारी संख्या आज 350 पर्यंत गेलेली आहे आणि हे फक्त इथले शिक्षकच करू शकतात। मित्रांनो, छोटासा कार्यक्रम घ्यायचा तर किती त्रास होतो हे मी एक शिक्षक म्हणून मला ज्ञात आहे। एवढा मोठा कार्यक्रम अरेंज करणं, त्याचं आयोजन नियोजन करणं ही नक्कीच सोपी बाब नाही। त्यामुळं पहिल्यांदा कॅप्टन नेहे सर, त्याचबरोबर विक्रम आरोटे सर आणि त्यांची सर्व टीम, या टीमला मी धन्यवाद देतो, त्यांचे अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। धन्यवाद सर। अतिशय सुंदर असं मार्गदर्शन ठिकाणी आपण केलं। पुन्हा एकदा आपले मनपूर्वक आभार। यानंतर आपल्या लहान असताना बालवयामध्ये त्या तळीवर, घरासमोर ठेवलेल्या तळीवर आंघोळ करत होता। छानपैकी आंघोळ झालेली असते आणि आता कपडे बदलण्यासाठी त्याला घरामध्ये यायचं असतं। पण त्या शाळेची अडचण अशी होते की तळीच्या पायाखाली पाय ठेवावं तर खाली जी जमिनीवर माती असते ती माती लागेल, पायाचे तळवे खराब होतील, काय करावं? त्याने आईला आवाज दिला, आई आई इकडे।
श्यामची आई धावत पळत पुढे आली. श्याम त्या आईला म्हणाला, आई तू असं कर, तुझा पदर या तळीच्या खाली ठेवून मी तुझ्या पदरावर पाय ठेवतो आणि मग घरामध्ये जातो, म्हणजे माझ्या पायांना घाण लागणार नाही. बघा बर का, छोटासा श्याम आहे, तुमच्या आमच्यासारखी आई आहे. श्यामने प्रश्न केलेला आहे, माझे पाय या ठिकाणी जिथं भरणार आहे तेव्हा तू काय कर, तू पदर पसर, त्या पदरावर मी पाय ठेवीन आणि घरामध्ये जाईल, जेणेकरून माझे पाय भरणार नाही. बघा, ती श्यामची आई होती, साधी सुधी आई नव्हती. त्या आईनं श्यामला एकच वाक्य सांगितलं, बाळा, जेवढा तू पायाला घाण लागू नये म्हणून जपतो ना, तेवढं मनाला घाण लागू नये म्हणून जप. बघा, वाक्य छोटस आहे, पण त्या वाक्यामध्ये किती मोठा अर्थ दडलेला आहे. मनाला घाण लागू नये म्हणून जप असं सांगणारी श्यामची आई, आणि म्हणूनच घडलेला तो श्याम म्हणजे साने गुरुजी. अशा छोट्या छोट्या प्रसंगातून मुलांना घडवायचं असतं, मुलांना छोटीशी प्रेरणा द्यायची असते, आणि ह्या प्रेरणेतूनच विद्यार्थी पुढे आपला काहीतरी होत असतो. हल्ली झालं काय, कारण मुलांनाही मोबाईल हवा असतो आणि पालकांनाही मोबाईल हवा असतो. मुलं आणि पालक यांच्या मधली दरी म्हणून, किंवा यांच्या मामा असायचा, मामी असायची, तात्या असायचे, आत्या असायचे, सगळे कसे गुन्हेगार करायचे कसे, मुलांवर पालकत्व लादायचं कसं, पालकत्व समजून सांगायचं कसं, या सगळ्या प्रश्न तयार निर्माण झाले. आणि म्हणून पालकांना पालकत्व म्हणजे काय, वसतिगृहामध्येच माझं सर्व शिक्षण झालेलं आहे आणि वसतिगृहामध्ये राहूनच मी शिकण्याची प्रेरणा या ठिकाणी घेतलेली आहे. तर साने गुरुजी तालुक्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी असतात. एक दिवस शनिवारी काय होतं, म्हणून त्यांच्या पाठीशी उभा राहिला सारा समाज. मी का मजबूत घालून आता आठवण त्यांची येता मन जाईल हे लावून. करूया वंदन त्यांना आता दोन्ही हात जोडून, करूया त्यांना वंदन
पिचड साहेब तुम्ही होतात म्हणून, पिचड साहेब तुम्ही होतात म्हणून आपल्या तालुक्याला आदिवासींना, आपल्या तालुक्याला आदिवासींना न्याय दिला तुम्ही, हो न्याय दिला तुम्ही, हो पिचड साहेब तुम्ही होतात म्हणून. जेव्हा नव्हते माझ्या बांधवांना निवास आणि अन्न वस्त्र, तुम्हीच झाले त्यांच्यासाठी निवास आणि अन्न वस्त्र, निवास आणि अन्न वस्त्र, हो पिचड साहेब तुम्ही होतात म्हणून. सडक रस्ते नव्हते माहीत, वाड्या वस्त्या नव्हत्या माहीत, तुमच्या कृपेमुळे सर्व काही, तुमच्या कृपेमुळे सर्व